हॅलो फ्रेंड्स, मम्मी गावी गेली आहे. काहीतरी खावंसं वाटतं म्हणून म्हटलं बनवते फ्रँकी. मग त्यासाठी घेतलेले आहेत मी बटाटे उकडून आणि फ्रँकीसाठी काहीतरी हळद, गरम मसाला वगैरे असे 3-4 प्रकारचे मसाले घेऊन मी एक फ्रँकी मसाला बनवला आहे. आणि त्यानंतर मी घेतलेला आहे मैदा, गव्हाचं पीठ म्हणजे. तर हे मी मिक्स केलेलं आहे. मीठ वगैरे टाकून पीठ एकदम मळून घेतलेलं आहे. पिठाचं एक छान कणिक तयार केलेलं आहे. त्यानंतर मग मी कोबी कापला आहे, कांदा कापला आहे, कारण की परत तेही मला फ्राय करायचं म्हटलं आधीच कापून घेते. तोपर्यंत बटाटे उकडून झालेले आहेत. बटाट्यांचं एक मिश्रण तयार केलेलं आहे. नंतर मग मस्त कढईमध्ये तेल टाकलं आहे. गरम झालं तेल, त्यात मग मी टाकलं आहे कोबी, कांदा. कारण की कसं त्याचा कच्चेपणा थोडासा जावा म्हणून मी ते कोबी कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आपण कच्चंही टाकू शकतो. मग मस्तपैकी ते जे मिश्रण आहे ते काढून घेतले मी साईडला. परत तेल जे गरम होतं तोपर्यंत मग मी पिठाचे गोळे तयार केलेले आहेत आणि तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट, फ्रँकी मसाला टाकलेला आहे, बटाट्याचं मिश्रण टाकलेलं आहे, कांदा, कोबी वगैरे सगळं टाकून, शेजवान चटणी वगैरे टाकून मस्तपैकी एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि हे थोडा वेळ 10-15 मिनटं गॅसवर शिजायला ठेवलेलं. तोपर्यंत मग मी घेतल्या चपात्या लाटून. चपात्या म्हणजे पण मिडियम आकारच्या लाटायच्या. चपात्या लाटल्या, सगळ्या एकदम लाटल्या, नंतर भाजून पण घेतल्या. म्हटलं कसं एक 5-5, 6-6 करून भाजून घ्याव्या. त्याच्यानंतर मग म्हटलं फ्रँकी तयार करावी. मग मस्तपैकी शेजवान चटणी लावली आहे. मग घेतलेलं आम्ही चिप्सची पॅकेट्स, त्याच्यावरती चिप्सचा चुरा केलेला आहे. चुऱ्यावरती मग मसाल्याचं जे मिश्रण आहे ते मिश्रण मी ठेवलेलं आहे आणि चपाती फोल्ड केलेली आहे. अशा प्रकारे मी 4-4, 5-5चा बंच केलेला आहे आणि एकदाच तो तव्यामध्ये फ्राय करायला ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी मस्त 10 ते 15 फ्रँक्या केल्या. सगळ्यांना घरात खूप आवडल्या.